मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून फिरत आलेलो आहे। शेतकऱ्यांचे नुकसान फार मोठं झालेलं आहे, पण आमचा दौरा ठरल्यानंतर या घटनाबाह्य सरकारने आपले मंत्री जिल्ह्यात पाठवले आहेत। पीक विम्याची हेल्पलाईन चालत नाही। कृषी मंत्री आज शेतकऱ्यांच्या बांधावर आले असे मला कळाले, पण त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद न सांगता त्यांच्याशी चिडचिड केली। आम्हाला यायला लागलं कारण सरकार काही करतच नाही। घटनाबाह्य सरकारने कृषी मंत्र्यांनी तात्काळ मदत जाहीर करावी। मी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरतो, तुम्हाला वाटतं मी टीका करत आहे। मी आत्तापासून टीका करणे बंद करतो। या सरकारने शेतकऱ्यांसाठी जी मदत आहे ती तात्काळ जाहीर करावी। एकेरी किती मदत देणार हे जाहीर करावं। त्याचबरोबर विमा कंपन्यांना तात्काळ आदेश देऊन विमा शेतकऱ्यांचा तात्काळ द्यावा। राष्ट्रपती महोदयांकडून देखील या ओल्या दुष्काळासंदर्भात काहीतरी स्टेटमेंट येणं अपेक्षित होतं। त्या मराठवाड्यात आल्या आहेत, पण त्याही इथे आल्या नाहीत। राजकारण बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करा। पासून आम्ही इथे पीक परिस्थिती जी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून आता इथपर्यंत आलेलो आहोत आणि एकंदर हेच पाहायला मिळतंय की नुकसान हे भरपूर झालं, भयानक झालं आणि शासनाकडून जी जाग यायला पाहिजे ती अजून आलेली नाही। आमच्यासोबत स्थानिक जे अधिकारी आहेत, मग तहसीलदार असतील, एसडीएम वगैरे हे सगळे फिरत आहेत। पंचनाम्याचे आदेश काल रात्री आमचा दौरा ठरल्यानंतर आणि घोषित झाल्यानंतर घटनाबाह्य सरकारने दिलेले आहे। अपेक्षा हीच आहे की आज आणि उद्या ते पंचनामे झाले पाहिजेत, कारण जी विम्याची जी अट आहे 72 तासाची ती पूर्ण होऊच शकत नाही। जे ई पीक काही जे सगळे ते ऍप आहे ते अर्ध्या ठिकाणी चालतच नाहीये। मग पीक विम्याची जी हेल्पलाईन आहे मला वाटतं 14,447 ते आम्ही 2-3दा फोन लावण्याचा प्रयत्न केला, सतत बिझी येतात। आणि मुख्य गोष्ट हीच आहे, आज इथे आल्यानंतर कृषी मंत्री मला वाटतं गावकऱ्यांशी जे स्थानिक बोलत होते, चिडचिड आणि ते गाडीतून उतरले नाहीत, मला वाटतं आदेश दिले काहीतरी असं सांगितलं। पण मूळ गोष्ट म्हणजे हीच आहे की तुम्ही ज्या कारणासाठी आलाय त्यांच्यावर चिडायला लागला तर मग कसं चालणार कारभार? कृषी मंत्र्यांनी तुमच्यावर टीका केली की फक्त राजकारण करण्यासाठी ते येत आहेत, मग 3 वर्ष आम्हाला यायला लागलं कारण सरकारच नाहीये कुठे। ही राजवट एवढी शांत झालेली आहे आणि भ्रष्टाचारात बरवटलेली आहे, मजा करत आहे, मस्ती करत आहे की त्यांना स्थानिक नागरिकांसाठी, जनतेसाठी कुठचाही आता एक हृदय राहिलेलं नाहीये। चला, मी तर हे सांगतो, आत्ता ह्या मिनिटाला मी आरोप करायला बंद करतो, तू मैं नको। कृषी मंत्र्यांनी आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आत्ता मदत जी काय ती जाहीर करावी। जी काही मदत आम्हाला पाहिजे, या शेतकऱ्यांना करून पाहिजे, ती आम्ही नंतर बोलूच दौऱ्याच्या शेवटाला, पण आता त्यांनी मदत जाहीर करावी, एकरी मदत जाहीर करावी। विमा कंपन्यांना आज बोलून घ्यावं मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांना आदेश द्यावेत की 24 तासात जो काही विमाचे जे पैशाचे वितरित व्हायला पाहिजेत ते झाले पाहिजेत। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तुमच्यावर आरोप केलाय की आदित्य ठाकरे यांना शेतीतला काहीच कळत नाही, बांधावर गेलेलं नाही, चार्टर्ड विमानात बसून ते बिलकुल मला काही कळत नाही। पण मला एवढं कळतं की आज माझा शेतकरी बांधव जो आहे तो हैराण आहे, त्रस्त आहे आणि त्याला मदतीला आम्ही धावलो पाहिजे, हे एवढं मला कळतं। बाकी मला शेती येत नाही, कारण काय कृषी खात्यात कशा बदल्या होत्या ते त्यांना जास्ती माहिती, मला कुठे माहिती। मी अशा पालकमंत्री जे आहेत ते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पाहणी फेकून दिली, त्यांनी आरोप केले, निवेदनं फेकून दिली, चिडचिड करत होते, हे सगळं आपण पाहतोय आणि मला वाटतं आलं असेल आपल्या रेकॉर्डवर। आज मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, परभणीचे पालकमंत्री आता 3-4 दिवस झाले परंतु पालकमंत्री इथं आले नाही, इतर जिल्ह्यात येऊन गेले। आज नांदेडहून उदगीरला कार्यक्रमासाठी हे सर्वजण येऊन गेले, इथे आले नाहीत। म्हणजे तुम्ही बघा, राष्ट्रपती महोदय खरं त्यांच्याकडून देखील आम्हाला एखादं स्टेटमेंट अपेक्षित आहे, कारण बघा ते सर्वोच्च पद आहे आणि जेव्हा त्या बोलतात तेव्हा अख्खा देश हलतो आणि जे काही सगळे अधिकारी असतात त्याच्यावर काम करायला लागतात। ठीक आहे, पण ते राष्ट्रपती महोदयात आम्हाला जे सगळं काही राजवट इथे आली होती घटनाबाह्य, इथे फिरकायला तर पाहिजे होतं। स्वतःचे हेलिपॅड वगैरे बांधून त्यांनी मजा मस्ती सुरू आहे, सगळीकडे कार्यक्रमामध्ये कॉन्ट्रॅक्टर्ससाठी उधळपट्टी सुरू आहे, पण आज इथे तरी यायला पाहिजे होतं। कृषी मंत्री असं म्हणताय की महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा आहे मुख्यमंत्र्यांसाठी। उद्धव ठाकरे म्हणतात की मी स्वतः मुख्यमंत्री आहे, शरद पवार म्हणतात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आहे, कसं पाहतात त्याच्या? मी म्हणतो आता सगळे राजकारण 1 मिनिटासाठी बाजूला ठेवा आणि इकडच्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करा।